युगाचा अंत झाला अशी पोस्ट करण जोहर यांनी केलेली आहे। वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला। ज्येष्ठ अभिनेते ही मॅन अशी ज्यांची ओळख आहे, बॉलिवूडचे ॲक्शन स्टार ज्यांनी अनेक पिढ्यांसोबत बॉलिवूडच्या अनेक पिढ्यांसोबत काम केलं, असे धर्मेंद्र यांचं 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। संपूर्ण बॉलिवूड शोकाकुल आहे। तर धर्मेंद्र यांचा जीवन प्रवास नेमका कसा राहिलाय, आपण त्यावरही एक नजर टाकूया। 8 डिसेंबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला। पंजाब मधल्या लुधियाना जिल्ह्यातल्या नसराली गावामध्ये त्यांचा जन्म झाला। 1958 साली फिल्मफेअर टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये ते विजेते झाले। मुंबईमध्ये त्यांना अभिनयाची संधी मिळाली। आपल्याला हा सगळा जीवन प्रवास पाहायचाच आहे, मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। स्पृहाजी, तुमच्यापर्यंत आतापर्यंत ही दुःखद बातमी अर्थात पोहोचली असेल, काय तुमच्या भावना आहेत? मला असं वाटतं, हिरो म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी एक प्रतिमा उभी राहते, सगळ्यात आधी त्या प्रतिमेला न्याय दिला असेल कुणी तर तो धर्मेंद्र यांनी दिला होता। म्हणजे हँडसम हिरो ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि इतका बोलका, इतका सुरेख चेहरा, इतकी अप्रतिम पर्सनॅलिटी, अशी ती व्यक्ती होती। आणि माझ्या आजोबांचा अत्यंत आवडता हिरो धर्मेंद्र, म्हणजे अगदी अमिताभ बच्चनच्याही आधी दिलीप कुमार आणि धर्मेंद्र हे त्यांचे फार आवडते अभिनेते होते। आणि ही मोठी मोठी माणसं जेव्हा काळाच्या पडद्यावर जातात, तेव्हा काहीतरी एक भूतकाळाशी असलेलं एक कनेक्शन तुटल्यासारखं वाटतं। त्याच्यामुळे सगळेच जण आज खूप तसे बघायला गेले तर जड हृदयाने त्यांना निरोप देतात। पण मला असं वाटतं की फार सुंदर अख्खं आयुष्य जगून, सगळ्या गोष्टी, प्रचंड मोठा काळाचा पट बघून ते आता आनंदात विलीन झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना। स्पृहाजी, इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक इतका मोठा माणूस जातो, काय नेमकं इंडस्ट्रीने गमावलंय असं वाटतं तुम्हाला आजच्या दिवशी? मी म्हटलं तेच की भूतकाळाशी असलेलं एक कनेक्शन यामुळे कट होतं असं वाटतं। असं वाटतं की काहीतरी एक मोठं काहीतरी आपण मागे सोडून आता पुढे चाललोय। जसं आपल्या घरातली एखादी मोठी व्यक्ती असते, ती आपल्याला सोडून जाते, त्यानंतर जितकं आपल्याला जड वाटतं किंवा असं वाटतं की कुठलाही प्रॉब्लेम आला की हे आपल्याला सांभाळणार आहेत। हो, धन्यवाद स्पृहाजी, तुम्ही आपल्या या भावना पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या त्यासाठी। यानंतर